असं आपल्याला सीताराम भाऊ आडनाव चव्हाण ना, सीताराम भाऊ चव्हाण यांचा मुलगा आज आपल्याला मुद्रांक जिल्हा विभाग म्हणून अधिकारी आहे ना, मुद्रांक जिल्हा अधिकारी म्हणून त्यांची आज निवड झालेली आहे. आज त्यांच्याशी आपण चालता बोलता मध्ये मुलाखत घेत आहे. नाव सांगा तुमचं. माझं नाव अभिषेक सीताराम चव्हाण. मी कोंडोड्या गावचा रहिवासी आहे. आज तुम्ही कोणत्या हुद्द्यावर जॉईन झालात? माझी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे महाराष्ट्र राजपत्रित दुय्यम निबंधक वर्ग 1 या पदावरती निवड झालेली आहे. आता आपली पोस्ट कुठं जॉईन झाली? सध्या तरी आता रिझल्ट लागला जाहीर झालेला आहे. यानंतर 1 ते 1.5 महिन्यामध्ये ट्रेनिंगसाठी बोलवलं जाईल. त्यानंतर ऑल इन महाराष्ट्र कुठे पण पोस्टिंग केली जाईल. बरं, आता तुमचं बालपणापासून शिक्षण कुठं झालं तुमचं प्राथमिक शिक्षण? मी लहानपणी गावामध्येच कोंडोड गावामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेतलं. त्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी जिल्हा परिषदमध्ये कितवीपर्यंत शिक्षण घेतलं? जिल्हा परिषदमध्ये मी 7वी पर्यंत होतो. त्यानंतर प्रसाद विद्यालयामध्ये मी 10वी पर्यंत शिक्षण घेतलं. त्यानंतर 11वी 12वी राहुरी कॉलेजला केली आणि माझं BSc ॲग्रीमध्ये ग्रॅज्युएशन झालेलं आहे. ते मी विखे पाटील फाउंडेशनला पूर्ण केलंय. आता आपण तुम्ही सुरुवातीचा परिस्थिती तुमची घरगुती कशी होती सुरुवातीपासून लहानपणापासून? माझ्या आजोबांपासून जे आहे ते आमचा बँडचा व्यवसाय होता. आजोबांनी विविध कार्यक्रमामध्ये बँड वाजवण्याचं कार्य केलं. म्हणजे लहानपणापासून ते जेव्हा त्या भाग तुमच्या जे पूर्वीचं गाव होतं तिथं दुष्काळ परिस्थिती असल्यामुळे ते कोंडोड येथे आले आणि त्यांनी ते बँड व्यवसाय चालू करून इथं जवळजवळ आपल्याला जो आपला कोंडोडी विभाग काढला. संपूर्ण बँडची सर्वांना ट्रेनिंग दिलंय आणि त्यांच्या हाताखाली जवळजवळ आज हजारो लोक कारागीर झालेत आणि त्यांचे नातू मुलं सुद्धा सगळे बँजो, मशनी, ऑर्गन, ऑर्केस्ट्रा सगळं काम जयराम म्हणून तुमचे चुलते ते पण काम करतात. आणि सीताराम भाऊ यांनी आपल्या परिसरात राहुरी तालुक्यात जवळजवळ बँडचं 1 नंबर काम केलं. आणि सुरुवातीच्या काळात बँडचं आपल्या इथं एवढंच होतं, मारुती भाऊच होते. त्यानंतर तुम्ही एवढ्या गरीब परिस्थितीत येऊन आणि एकदम अतिशय साधारण परिस्थिती म्हणजे आपली एक वेळेस खायची पंचायत अशी परिस्थितीतून तुम्ही IPS अधिकारी होणं, मुद्रांक विभागाला प्रमुख दुय्यम अधिकारी झालं हे महत्त्वाचं आहे. आणि एक आपल्या ग्रामीण भागाचा एक भूषण आनंद वाटतोय. कारण काय, ग्रामीण भागातला मुलगा जर एवढा IPS अधिकारी आणि जिद्द कोणत्याही शिक्षण क्षेत्रामध्ये जिद्द ठेवली पाहिजे. आज जिद्द धरली, त्यांनी बँडचा व्यवसाय केला, तुमच्या वडिलांनी पण केला, आजोबांनी पण केला, तुम्ही आज अधिकारी झाले. माझं आज आई वडिलांची पुण्याही म्हणा लागेल तुम्हाला. आई वडिलांची, आजी आजोबांची सर्वांचे पुण्यही आहे या ठिकाणी. तुम्ही येत आहे पुढे छत्रम भाऊची लुंगी काढली. बरं, आता तुम्ही आता यानंतर आपण जे आता अधिकारी झाला तर आपण ज्या दुय्यम विभागाला जे आपल्या जिल्ह्याचं कामकाज करणारा आपल्या ग्रामीण भागातील किंवा गोरगरिबांचे कामं तुम्ही कशी केला? नक्कीच मी सामान्य परिस्थितीतून आलेला युवक आहे. त्यामुळे गरिबांची जी कामं असतात ते नक्कीच प्राधान्याने पूर्ण करण्याचा प्राधान्यक्रम त्यांना सर्वप्रथम देईल. म्हणजे आपण ज्या समाजामधून किंवा आपण ज्या गरिबीतून आलोय त्याच लोकांशी आपण गरिबांची जास्त कामं केली पाहिजे. आता पत्रकार क्षेत्रामध्ये मी जे आलो ना 2006ला यमुना भालेरावनी पहिलं कार्ड आलं संजय खराचं फौजदार टाइम्स. ते ग्रामीण पत्रकार आल्यानंतर ती महिला असल्यामुळे तिला काय वाटतं आलं नाही. ती मला म्हणे, बाळू इकडे तो मी 15 रुपयात 15 पेपर वाटायचे. मी म्हणलं वाटतं 15 रुपयात 15 पेपर वाटतो. म्हणजे लोक समाजामधून आणि लोकशाही होण्यापासून सर्व क्षेत्रात पत्रकार या क्षेत्रामध्ये मी मराठा विभागातून नाही झालो. लोकशाही म्हणजे बहुजन समाजातून झाला असून मला बहुजनचा अभिमान आहे. कारण मी मराठ्यांना कधी मानत नाही. कारण काय, मराठा कोणाला मोठं होऊन देत नाही. एक वर चढत असलं तर त्याला खाली काढतील. पण हे बहुजन विभागामध्ये आता बहुजन विभागामध्ये मराठा असून शाहीर केलं. मी पण लोकशाहीर म्हणून अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीला, बाबासाहेब आंबेडकरच्या जयंतीला अजून एकही हुकले नाही. त्या दिवशी अण्णाभाऊ साठे जयंतीला मला म्हणे फेटा बांधा लागेल. मला लोकशाहीरच मी फेटा बांधू शकतो. आणि गोरगरिबांच्याच कामकाजात मी आज जवळजवळ जगात 1 नंबर आहे. आणि पूर्ण आशिया खंडामध्ये एवढंच चॅनल, भक्ती चॅनल सर्व लोकांच्या तळागाळापर्यंत पोहोचते. श्रीमंतीचा अभिमान नाही, मला एकच ड्रेस अजून पण एवढा पत्रकार असतो पण 12 चॅनल चालवतो. पण ते आम्हाला सांगितलं सीताराम भाऊचा मुलगा झाला, मला 100% जातो. असा अधिकार झाला पाहिजे की आपण गोरगरिबाचं अण्णाभाऊ साठेंनी यांनी कसं सगळा बहुजन समाज एकत्र करून पुढे न्याला. बाबासाहेब आंबेडकरनी हा खास घटना तयार करून संपूर्ण जगाला दाखवली. तसं आज तुझा IPS अधिकारी झाला, दुय्यम अधिकारी जिल्हा प्रमुख, तर आता तुला त्यांनी समाजाचं चांगलं काम करायचं. मोठ्यांचं कमी केलं तरी चालेल पण छोट्या लोकांचं काम करायचं. सामान्य माणूस वरती आणि आपल्या गरिबीची काम, जो गरिबीतून वर जातो त्याला जाण असते, जो मोठ्यातून आला त्याला मान असतो पण त्याला जाण नसतं. पण आपल्याला श्रीमंतीची जाण नाही, आपल्याला गरिबीची जाण आहे. आपण जे आता साधारण घरात राहतो, घरकुलात आजूक राहतो, पण एक दिवस तू नक्कीच वरिष्ठ अधिकारी मी सांगितलेलं सांगू शकतो. आपली ज्योतिप्रिया सिंग त्यांना सुद्धा मी पहिला त्याला आशीर्वाद दिला होता. प्राजक्ताताई लागवणारे शिव आहे
त्यांना सुद्धा सांगितलं शाहीर तुम्ही एकदम प्रमुख अधिकारी होता. आज तू जरी इथं झाला असेल यानंतर टॉप 1 लेवलचा राशील. आता तुकाराम मुंडे यांना सुद्धा आम्ही मार्गदर्शन करतो. आज कृष्णा प्रकाश सिंग यांचं सुद्धा मार्गदर्शन. अण्णा हजारांचे कामकाज सुद्धा मीच करत होतो. रात्री ड्युटीला मोबाईलच्या लाईटवर त्यांचे पवड्या तयार करत होतो. तो असा अधिकार केला. आता आईचं मनोगत काय कशी आता आईचा आशीर्वाद पाहिजे. काही तुम्ही त्या डोक्यावर आशीर्वाद पाहिजे. तुम्ही प्रश्न विचारा ते काय बोलतील त्याच्यावर. आईने माझ्या दुसऱ्या शेतामध्ये जाऊन काम करून मला पैसे पाठवले. ती एका टायमात तिच्यासाठी कधी खर्च केला नाही, पण मला रुपया तिने पैसे पाठवलेले आहे. मला खाणं पिणं सर्व मला फक्त एवढंच बोलायचे फोनवर की तू खा, व्यवस्थित राहा आणि अभ्यास कर. आपल्याला ही परिस्थिती बदलावी लागेल. मग आता दोघांनी सुद्धा कष्ट करून तुम्हाला लहानचं मोठं केलंय. त्याचं जाणीव फक्त पुढे राहून द्या आणि सगळा आशीर्वाद राहून द्या. धन्यवाद. खूप धन्यवाद. धन्यवाद.